नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला मजा येणार कारण तुम्ही जे सांगितलेलं मला कमेंट सेक्शन मध्ये ते मी करणार आहे. ते आली माझी बायको पण आलेली आहे गाईज. नमस्कार मित्रांनो. ती तुला सांगितलं ना माझी स्टाईल आहे, माझ्या स्टाईलला हात नाही लावायचा. नाही एक मिनिट. आज तुला हे जे करतेस ना सगळं याचं तुला सगळं भोगणार आहेस तू. आज तू सगळं भोगणार आहेस. हिला माहिती आज काय करायचंय. मित्रांनो नमस्कार मित्रांनो. हात दे. हात नमस्कार नाही, हात दे. नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आहे मकर संक्रांती आणि आज पहिली बात मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. फोन माकडा होता, फोन सगळं हा. तर मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मकर संक्रांती पण आहे आणि आज तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगितल्याप्रमाणे आज येथे या ठिकाणी माझे 100K फॉलोअर्स झाल्यामुळे इंस्टाग्रामवर शिवानी बाय द वे एक आपल्या टॉपिकला हटून मी बोलतो, शिवानीचे 100K झालेले आहेत युट्यूबवर पण. अरे तुम्हाला माहितीये का, पहिले बात आमचे जे पण माइलस्टोन होतात ना, हे गुढीपाडवा मकर सणाच्या अराउंड होतात आणि मेन म्हणजे स्टार्ट ऑफ द इयरच होतात. लास्ट टाइम याच वेळेला काय झालेलं माहितीये, 100K सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले होते युट्यूबवर, प्लस आमचे 100K इंस्टाग्राम वरती फॉलोअर्स कम्प्लीट झाले होते. आणि आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने मकर संक्रांतीच्या दिवशी आमचे 1 मिलियन आज इंस्टाग्राम वरती कम्प्लीट होणार आहेत. कदाचित कारण 600 बाकी आहेत. 600 बाकी होऊन जाणार. आणि माझे युट्यूब वरती 200K झाले. तर 100K आज काल रात्री हिट झाले. आय एम प्राऊड ऑफ माय बायको. आता अजून एक सिल्वर बटन येणार. आणि इंस्टाग्राम वरती 200 झाले, ह्याचे पण 100 झाले इंस्टाग्राम वरती. सगळे आमचे माइलस्टोन ना फेस्टिव्हल सीझन मध्ये होतात. मला हे सांगायला मी आलेलो की शिवानीचे 100 झाले, त्यात फक्त आणि फक्त शिवानीचा हात आहे. ह्याच्यासाठी परत चॅलेंज ते लोक देतील ना. ते हे सगळं काय विसरून जा. हे काय बोलली चॅलेंज. आता मित्रांनो, कारण माझे 100K झालेले आणि तुम्ही आम्हाला सांगितलेलं कॉमेंट भरपूर भरभरून कॉमेंट होते की आता शिवानी यशला हो बोलणार 12 तासासाठी. आणि जर तुम्ही आम्हाला सांगितलं आणि आम्ही ऐकलं नाही, असं होईल नाही होणार. ठेवा की माझे पण 100K झालेले आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही मकर संक्रांतीच्या या दिवशी शिवानी मला दिवसभर हो बोलणारे हा चॅलेंज करतो. त्यात ऑलरेडी मी काल रात्रीपासून ठरवून ठेवले की शिवानीकडनं काय करून घ्यायचं, काय नाही करून घ्यायचं, कसं करून घ्यायचं ते मी सगळं करणार आहे. पण तुम्ही हे बघत राहा पूर्ण प्रवास. तर मित्रांनो, आज सणाचा दिवस आहे. मकर संक्रांती हा एक खूप सुंदर सण आहे आपल्या ह्याच्यातला. तर मग नाईट सूट मध्ये दिवसभर घरी फिरणं तुला योग्य वाटतं का? माझं नवीन नाईट सूट आहे. योग्य वाटतं का? नाही. सणाच्या दिवशी नाश्ताचं उत्तर तू स्वतः दिलेलं आहे. जा कपडे बदलून या. कपडेच बदलायचे हा जा चांगले कपडे घालून या. जा जरा चांगले, जरा एकदम व्यवस्थित असं सुंदर बना जरा, म्हणजे मला बघायला दिवसभरात सणाच्या दिवशी आता सुंदर नाही दिसत. हे करणार आहेस तू? से येसला हे करणार आहेस? जा मस्त सुंदर दिसेल. म्हणजे मी घरात असे डोळे उघडले की मला ओ सुंदरता वाव असं दिस काहीतरी. जा लवकर जा. हा ड्रेस घालून ये, छान मस्त ड्रेस घाल. जा. हे तुला मी आंघोळ करायच्या आधी नाही करता आलं? कळलेलं. पण तू जेव्हा तू पाजामा घालत होतीस ना एकदम आवडीने, माझा नवीन पाजामा, तेव्हा मला असं होतं की वा, जेव्हा मी हिला सांगेन की ड्रेस घालून तेव्हा किती मजा येईल, आनंद होता मला की आता हा पायजामा का बोलतो मी काय माहिती. जा बदलून ये जा माझं बोबडी वळण्याच्या आधीचा. मी आता हिला ड्रेस घालायला लावतोय, पण मी थोड्या वेळाने विचार केला की जेव्हा ड्रेस घालून येईल तेव्हा हिला मी साडी घालायला सांगेन, मजा येईल. ड्रेस ते तुझ्यावर आहे. ड्रेस घाल. मला नाही आवडला तर मी बघीन मग. पण किती छान दिसतेस तू. हा कपडे घालून आली आहेस. आता तुला वाटतं ते पजामामध्ये तू चांगली दिसली असतीस हे सगळं करताना. आता तुझ्या नवऱ्यामुळे किती छान दिसतेस तू. हा मग हेच बोलायचं होतं. मस्त दिवा लावून घे, पाया पडायला मी येतो. तुझा दिवा लावून झाला की सांग, मग येतो मी पाया पडायला. हा का? हा बोलायचं साहेब दिवा लावून झालाय. काय बोलायचं? शिवानी साहेब दिवा लावून झालाय का? पाया पडून घेऊया. दिवा लावून झालेला आहे. पोरे नुसती बसून राहू नकोस. आज सणाचा दिवस आहे. इकडे उभी राहा समोर. जरा तुला काहीतरी काम सांगायचं मला. इकडे ना समोर. बसले नाही ते बसून सांग. नाही इथे समोर छान दिसतं का शिवानी? प्लीज ऐक ना यार, प्लीज ऐक. हा तुम्ही लक्षात ठेवा माझे युट्यूब वरती 100K झाले. अरे तू तुझं का बोलतीये? पण तुझं कशाला बोलते? हा आता आज काय आहे सांग जरा मला. मकर संक्रांतीला काय होतं सांग जरा मला. काळे कपडे घालतो. ठीक आहे, ते तर तू घातलं नाही. हा ठीक आहे, चला मान्य केलं तू घातलं. अजून काय होतं सांग जरा मला. पतंग उडवतो. व्हेरी गुड. पतंग पण उडवूया. अजून काय होतं सांग जरा मला. पोटासाठी काय होतं सांग जरा मला. मग तिळगुळचा कोण करणार? देते ना तुला तीळ पण. नाही तिळगुळाचं मला माहितीये काय आहे, पण मी तुला तिळगुळाचं नाही सांगत आहे. गुळासोबत आपण आता तिळगुळ तर मॉमनी आपल्याला दिलेले आहेत ऑलरेडी. तर आता कशाला एक काम कर. हा चल तिळगुळ घेऊन ये ना. एक मिनिट.
ऑर्डर करते. ओके नाही सोड चल सोड. एक काम कर, तिळगुळाचा आपला प्रश्न सॉर्टेड आहे. तिळगुळ पोळी बनव. पीठच नाही म्हणू शकत, माझी नख बघ. शिवानी प्लीज यार, सणाचा दिवस आहे, नको असं हे करूस. प्लीज बोललाच आहेस तर इट्स ओके. तू नाही बोललो मी. ऐकायचं होतं मला तुझ्याकडनं. तू तिळगुळ पोळी बनवते खरंच? पण भाई मला काय 2 मिनिटाचं काम आहे, म्हणजे 2 मिनिटाचं काम नाहीये. पीठ तुला मळायला लावेन. ए भाई मी पीठ काहीच म्हणणार नाही, सगळं तुला एकटीला करायचं. ऑर्डर कर मग. काय? मी बिकॉज तसं पण मला काहीतरी बनवायचं होतं, तिळगुळ पोळी बनवेल. काय ऑर्डर करू? पण तू प्लीज बोललास. मी प्लीज नाही बोललोय. तू बोललास. ठीक आहे मी प्लीज बोललोय. ठीक आहे प्लीज बोललोय मी. ओके. म्हणजे ज्याचं चॅलेंज आहे त्याच्याकडनं प्लीज ऐक ना, मग तर काय अजून काय पाहिजे. शिवानी जाम शहाणपणा करते ना तू, जाम शहाणपणा. माइंड गेम खेळते का माझ्यासोबत? मम्मीने हे दिलेले हे खातो पर्यंत. काय आहे? खाऊ? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. जास्त करत नाही. युट्यूब वरती बघावं लागेल. काय बोललीस तू आता? परत बोल जरा. ऑर्डर करावं लागेल सामान. गुळ तर आहे. त्याच्यानंतर काय करायचंय? करूया म्हणजे दोघं जण, आपण दोघं का? शाबास, हुशार झाली पोरगी, हुशार झाली. चला 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 चला. वा शिवानी, जर तुला माझी हे बघ खरंच काय मदत हवी असेल ना, तर मग मी करायला तयार आहे. विसरलोय आपण ऑर्डर करायला. घी ऑर्डर. मी काही जास्त नाही बनवणार आहे. जास्त नाही म्हणजे किती होतील याच्यात? 3-4 होतील ना? 3-4 बस झाले मला. 3-4 एकाला. 3च होतील. हा मग 3 मला बस झाले. तुला? मी एकच कापली. बापरे, हे सगळं करण्यात मी खूपच क्रूर दिसत नाहीये ना? हे मी क्रूरता नाही करत आहे गाईज. मी मदत करणार आहे शिवानीला. मी शिवानीला मदत करणार आहे याच्यात. हे बाजरीचं पीठ आहे? कलर का असा दिसतोय? चपाती यार. कलर असा का दिसतोय? गव्हाचं पीठ आहे. असंच दिसतं. अजून कसं दिसतं? बघितलं, झालं ना पीठ म्हणून. अरे नख असो नसो काय, माझ्या बायकोला फरक नाही पडणार, मला माहिती आहे. बघ काय सुंदर पीठ मिळालं. जरी नख माझं तुटलं ना ह्यातलं, नाही तुटणार. कसं तुटेल शिवानी? आणि चॅलेंज घेणं तर बाबा हे तर आपलं काय बोलतात त्याला, जन्मसिद्ध हक्क. हक्क आहे तुझा चॅलेंज घेणं. हा ठीक आहे, हक्क आहे तर मग हक्कासारखा घे चॅलेंज. मला नको घ्यायला लावत जाऊ हा प्लीज. हा चला, आता शिवानीला घी मागवायचं तर मग मी घी मागवून घेतो थोडस, म्हणजे कसं मी माझी मदत. फक्त गव्हाचं पीठ मळलंय. आय थिंक तीळ आणि गुळाला घी मध्ये मेल्ट करून त्याला मिक्सर मध्ये तू लावायचं. आय थिंक नको करू, तू आईला विचार त्याच्यापेक्षा. हा मी विचारते. तू आईला विचार. तोपर्यंत मला घी तर आणायला तू सांगितलेलं आहे आणि मी तुझी मदत करतोय, तर घी सोडून तुला अजून काय पाहिजे? नाही काय नको. फक्त घी मागव. हो. अजून काय मदत हवी आहे माझी? नाही. पीठ मळून पाहिजे? ओ पीठ मळालेलं आहे का? ओके ठीक आहे. चला अजून काय असेल तर मला सांग, मी तोपर्यंत घी ऑर्डर करतो. ओके. हा एवढी कामं द्यायला जीवावर येते, पण काहीच मला करावं लागणार. तुम्ही चॅलेंज दिले म्हणून मी करतोय. बाकी माझा असं काय उद्देश हेतू वगैरे नाही. फक्त तुम्ही दिले म्हणून तुम्हाला दाखवायला की बाबा माझी बायको काम करते, त्यासाठी मी काम करत नाही, तिच्याकडनं काम करून घेते. बघूया, गपचूप घी ऑर्डर करतो ना, हातून काहीतरी बोलायची. सांप्रदायिनी कढई गरम करायला ठेवलेली आहे. माझ्या बायकोनी जे करायचंय ते सगळं व्यवस्थित करतेय. नख असो वा नसो, काहीही असो. शाबाश. तू एकदा यांना सांगणार आहे तुला काय 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 करणार आहे? घी मध्ये गुळ आणि तीळ भाजून घेणार आहे आणि मग त्याला मिक्सरला लावणार आहे. तर तू करणार आहेस? काय करू? त्याला सांग आपले फॉलोअर्स. ओ माय गॉड गाईज, येस, एक खूप मोठी गोष्ट तुम्हाला आता सांगू इच्छितो. आम्ही जेव्हा बसलेलो इकडे तेव्हा आम्ही बघितलं की आमचे फॉलोअर्स झालेत 99994 किती? 546. 999 हा 946. हा 999 1 मिलियन झाले आमचे फॉलोअर्स गाईज. 1 मिलियन झालेले झाले. येस. आमचे इंस्टाग्राम थांब, फोन बघू. आमचे फॉलोअर्स गाईज 1 मिलियन झाले. येस थँक्यू गाईज. आणि मेन गोष्ट, आता आमचे हे 1 मिलियन झालेले आहेत, पण आम्ही जसं तुम्हाला सांगितलं आम्ही हे सेलिब्रेट करण्याची एक वेगळी पद्धत आहे. तर गाईज 1 मिलियनचं सेलिब्रेशन आज नाही होणार आहे, पण ते कसं होणार आहे आणि कधी होणार आहे? लवकरच होणार आहे. मेन म्हणजे आणि किती पार्ट्स मध्ये होणार आहे? 3 पार्ट्स मध्ये होणार आहे. आणि ते 3ही पार्ट्स तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्हाला बोलतात ना बघावेच लागणार आहेत ते. हो. सो खूप एक्साइटेड आहे मी. खूप जास्त एक्साइटेड आहे. आम्ही त्याची तयारी चालू केलेली, त्याचा ब्लॉग पण बनवणं चालू केलेलं आहे. तर ते तुम्हाला हळूहळू दिसतील, 3 टप्प्यात दिसतील, तर नक्की बघा ते, कारण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आम्हाला भरपूर लोकांनी म्हणजे कॉमेंट्स मध्ये पण सांगितलं. सो खूप लोकांना आयडिया असेल की आम्ही काय करणार आहोत. तुम्ही गेस करा, कारण जसं तुम्ही आता कॉमेंट जरी जाऊन बघितली त्या व्हिडिओवर तुम्हाला कळेल आम्ही करणार काय आहोत. आणि थँक्यू देवा,
तुला खूप जास्त थँक्यू आणि तुम्हाला पण खूप जास्त थँक्यू. तुमच्यामुळे आमचे 1 मिलियन झालेले आहेत. तुम्ही आहात ते 1 मिलियन लोक जे आम्हाला बघतात, जे सपोर्ट करता. आणि आमचं युजली असे सणाच्या टायमालाच होतात म्हणून आम्हाला अजून असं लास्ट टाइम गणपतीमध्ये 500K झालेले, मग गुढीपाडव्याला 100K झालेले. सो असं सणासुदीलाच होतंय. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. खूप मोठा अचीवमेंट माझं घी. ओ माय गॉड, घी गाईज, घी. येस मित्रांनो, आता मी तुमचं ऐकून हळूहळू कॅमेरा फिरवायला लागलोय आणि मी आता तो ट्रायपॉड वापरायला लागलोय जो कॅमेराला वापरायला पाहिजे. तर हा शिवानी तू येस उडतंय, मग तीळ उडणारच ना, भाजतंय ना बोचाला, मग ते उडणारच ना. शिवानी काय प्रश्न आहे. ठीक आहे गाईज, तर आता हे तीळ झाल्यानंतर आम्ही काय करणार आहोत ते तुम्हाला सांगतो. आता माझ्या डोक्यात अजून 2-3 गोष्टी आहेत जे मी शिवानीला करायला सांगणार आहे. माहिती आहे मला 1 मिलियन झालेत, दोघांचा आनंद आहे, पण हा व्लॉग आहे माझे 100K झालेल्याचा आणि त्याच्यासाठी शिवानी मला येस बोलण्याचा. तर मग ना बिचारी किती मेहनत करते, किती छान दिसतेस तू मेहनत करताना, म्हणजे दररोजच छान दिसतेस गाईज. फक्तच एकाचं 2 नाही झालंय, त्याचे 100 झालेत. हे बघा, टॅन टरडडॅन टॅन चिक्की टरडडॅन. झालेली आहे. माय गॉड, असंच बनवतात. नाही रे, हे कडक झालं पाहिजे आपलं चिकन. मग होईल ना, ते गार झाल्यावर कडक होणार शिवानी. कुठे भाजतोय, हात भाजतोय. कुठे ठेवून दे ना मग खाली. हे इथे गरम आहे ना. अरे सगळं पडतंय. सगळं पडत नाहीये, हे असं आलंय की हे असंच असतं. शिवानी ऐक माझं, मला माहिती आहे असं असतं. ठीक आहे, ते जाऊ दे. एकाचे 100 कसे होतात ते तुम्हाला दाखवतो आता. जर तुम्हाला तर तिळगुळाच्या पोळीसोबत हे करणं मॅन्डेटरी आहे, कारण थोडे तांदूळ सांडलेले चांगले असतात ना शिवानी. का? अरे ते असतं नाही का आपण घरी येतो तेव्हा, ते लग्न. मग काय झालं. अरे पण आपण विचार तर तसं करू शकतो ना. पण हे तर खाली नाही, डोक्यावर पडलेत. मग डोक्यावर अरे डोक्यावर तांदूळ पडलेले अजून चांगले असतात ना शिवानी. हा, देवानी पाडले वरून डायरेक्ट इकडून. तुला माहितीये कोणते तांदूळ आहेत? ओ, हे मार्गशीर्ष तांदूळ आहेत. हा ना, हे मार्गशीर्ष तांदूळ होते जे वाटीमध्ये ठेवलेले आणि हे इथे कोणीतरी असेच ठेवलेले, कोणीतरी हे इथे असेच ठेवलेले, कोणीतरी हे इथे असेच ठेवलेले वाट असे धड करून खाली आले. हे चांगली गोष्ट आहे. चल आपण चांगलं धरूनच चालूया. येस, बायकोला येस बोलायचं आहे, पण इकडे मी झाडू काढून ठेवले आणि त्या झाडूनी मी झाडू मारणार आहे खालचा. तू प्लीज, असं मी एकदम खूप चांगला नवरा आहे, तर तुम्हाला माहिती झालं. त्यांना माहिती आहे तू चांगला नवरा आहेस. येस, चला हिने हे बनवून घेतलं. ते थोडं आडवं झाले म्हणून मला असं वाटतं की ते कळायला लागेल आता. नाही नाही नाही, ते शेंगदाणे मी करते कारण की थोडंसं मला कळत नाही यार हे. हा होईल होईल, हे कडक होतंय. मेरे को कॉन्फिडेंस आहे मेरे भाई को भी. चला हे सगळं झाडू मारून घेतो आणि पुढे काय करतो ते तुम्हाला दाखवतो. मिक्सर को लगाने का तयारी चालू आहे. तांदूळाचा शुभ होत झाल्यानंतर आम्हाला कॉन्फिडन्स आलाय की आमची ही चांगली होणार आहे. गुळ चपाती, तिळगुळ चपाती, तिळगुळ पोळी. बघूया आता काय होतं, बघूया. अरे वा, मजबूत मस्त पोळी बनवलेली आहे. जो टेन्शन सगळं तुला होतं ते सगळं निघून गेलं की हे चिकट होणार आहे, ते होणार आहे, ते हे होणार आहे. बट अरे ते तसंच असतं शिवानी. तिळ पोळी करूया. काय करू आपण एक काम करूया, छोट्या छोट्या चपात्या करूया आणि मग त्याला जॉईन करू. अरे पण हे असंच असतं शिवानी, मला माहितीये, मी खाल्ले आहेत लहानपणी. तुला माहितीये मी एकदाच खाल्ली आतापर्यंत लाईफ मध्ये तिळपोळी. पण ही अशीच दिसते. तुम्ही सांगा कमेंट करून की जी माझ्या बायकोने बनवली ती तशीच दिसते, तिला विश्वास नाही होते. मी सांगतोय तर घ्यायला जाते तेव्हा अशीच नाही मिळत का? मी विकत पण नाही घेतली कधी. मी घेतली, मी सांगतोय तुला. गुळपोळी अशीच असते, तिळपोळी गुळपोळी तेच सगळं सेम थिंग. कोण आलं? कोणतरी आलंय गाईज. माझं काम मी नियमितपणे करतो. कोणी आलेलं असताना तरी मी येस न दिवस चालू आहे, पण तरी मी शिवानीला नाही सांगत जायला, मी स्वतः जातोय. सुवर्ण सणांच्या सोबती असं काहीतरी आहे मला वाटतं. पण तुम्हाला सांगण्याचा विषय हा की सोनेरी सोनेरी रंगाची, ओ माय गॉड, एवढ्या सुंदर तिळपोळ्या केलेल्या आहेत ना. आकार हे बघ, आकारने मला फरक नाही पडत. माझी बायको खायला देतेस. ओ माय गॉड. आय थिंक तिळपोळी थोडीशी कडकच असते ना. मस्त लागते, मस्त लागते. खाऊन बघ स्वतः, ती जाळू नको फक्त. आकार हे बघ, आकाराने उत्तम बनवलेली आहेस आणि ह्याच्यात या टेस्ट मध्ये पास झाली आहेस. बायको आशीर्वाद घे माझा, आशीर्वाद घे माझा, डोकं वर कर. व्हेरी गुड. त्यानंतर मी माझ्या बायकोला काय चॅलेंजेस द्यायचे ह्याचा मी विचार करतच बसलेलो. तेवढ्यात मला एक सुवर्ण विचार आला. ओ माय गॉड, काय तो विचार, काय तो अमेझिंग विचार. शिवानी तुला ऐकायचा माझा विचार काय की मला काय विचार आला आता तुला चॅलेंज देण्यासाठी? काय ऐकायचंय? काय पहिले आपण हे करून घेऊया, मग तुला धक्का देतो. बरं, ओके, चला भेटूया. चांगलं काहीतरी नाही, मी दमली आहे. दमली आहेस? दमली आहेस? घाम आलाय. ओके, चांगलं काहीतरी देतो. आणलीच वाटतं, पण एवढ्याशाने काम नाही चालणार शिवानी. मी हातात घेऊन ते खाणार नाहीये, कारण मला तू भरवलेला हवंय.
येस. हा, घे ना. आणि एक मिनिट झालेलं नाहीये माझं. नुसतं भरवून चालणार नाही. तुला घ्यावा लागणार उखाणा, कारण आज मकर संक्रांत आहे आणि तू मला हो बोलणार आहेस. तुला उखाणा घ्यावा लागेल. मग मला थोडासा वेळ द्याल, असं उखाणं सुचत नाही. एक काम करू, तू पण माझ्यासाठी उखाणं घे. आपण याचे रील पण बनवू शकतो. आम्ही उखाणे केलेले जे केलेले पाठ केलेले. हा ठीक आहे, चल पहिले तू. मकर संक्रांती निमित्त बनवते मी गुळपोळी. मकर संक्रांती निमित्त बनवली मी गुळपोळी. यश माझा राजा आणि मी त्याची राणी. शाबास. आवडलं? खाऊन नाही बघितलं उखाणं ना. आवडलं का? उखाणं आवडलं. आता तू. मुद्दाम छानपा. सुंदर 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 हरणांचे नाजूक नाजूक पाय. मी हरण नाहीये. नाही, मी तुझं कुठे बोललो. ओके. सुंदर सुंदर हरणांचे नाजूक नाजूक ते पाय. बायकोच मिळाली एवढी विलक्षण, अजून मागू तरी काय. हे कुठून शोधलंस? सांगतो. हे मी नाही बनवलं, याच्यातलं अर्ध मी बनवलंय, अर्ध मी बनवलंय, अर्ध मी गुगल केलेलं. त्याच्यात काय आलं माहितीये का, सुंदर सुंदर हरणा. असं नको ना, बोल ना. हा. इतकी वाईट आहे की गिळली नाही जात आहे. इतकी वाव आहे. सुंदर सुंदर हरणांचे नाजूक नाजूक पाय. कालपासून नवरा कुठे दिसत नाही, कुठे पिऊन पडला की काय. एवढं डेंजर होतं ना ते. मी बघितलं, बोललो मस्त येतो, पण हे आपण आपल्या याच्यासाठी नाही लागू होत, तर आपण काय करावं. म्हणून तिकडनं विलक्षण. विलक्षण म्हणजे काय? सुंदर. मग बोल विलक्षण म्हणजे. अति सुंदर. सांग विलक्षण म्हणजे. छान. तुला माझी शपथ. अरे खरंच विलक्षण. विलक्षण. काय विलक्षण म्हणजे ओ माय गॉड, सरप्राइझिंगली गुड असं. खरं. शॉकिंगली गुड. खूप दमलो गाईज. काल काय बोलते, काल तर दमलो लाईव्ह गेलो, त्याच्यानंतर रील शूट केली, शॉर्ट्स तुम्ही बघितलीच असेल उखाणंवाली. आणि त्याच्यानंतर आता थोडंसं कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे लोक करतात, त्यांना कॉल वगैरे येतात, तर त्यांच्यासोबत बोलत होतो. तर थोडंसं पॉज देऊया, मी थोडं रेस्ट. मी जरा शिवानीला बोललो ठीक आहे चल 2 मिनिटं येस नोला आपण साईडला ठेवूया आणि तुला काय करायचं तू करून घे. पण तुम्ही लक्षात ठेवा, माझे पण एक मिनिट मी काहीच नाही करवलंय तुझ्याकडनं, आणि तू सतत त्यांना का सांगते, म्हणजे ते लोक कॉमेंट करतील ना. काहीच नाही करवलं. काय करवलं शिवानी मी तुझ्याकडनं? आज मी तुला सकाळी उठल्या बोललेली की मला असं थकल्यासारखं. आज तुम्ही व्लॉग मध्ये बघाल पण की माझा मूड ऑफ आहे थोडा. मी तर तुझ्यासाठी गुळपोळी बनवली फ्रॉम स्क्रॅच. हा. आणि त्याच्यानंतर काय केलं, कपडे बदलतेय मी सारखी. काय सारखी? सकाळी पायजमाच बोलतो मी, सकाळी पायजामा, आणि आता हे घातलं. काय सारखे कपडे बदलते? तुला बदलायचे सारखे कपडे तर मग मला सांग ना, रिक्वेस्ट कर की यश मला कपडे बदलायचे. मी जरा झोपून आली अर्धा तास. बिचारीने मेहनत भरपूर केली, त्यात ते तांदूळ तिच्या डोक्यावर पडले, ते पण मी झाडू मारून उचलले. गेली वाटतात. गाईज, युजली असे सगळे भारी भारीतले पार्सल माझी बायकोच उघडते. यार मला उघडू दे ना. नाही उघडू देणार शिवानी, कारण आज दिवस वेगळा आहे. आज दिवस आहे माझा मित्रांनो, आज माझा दिवस आहे. आज मी हे उघडणार आहे. मी शिवानीला सांगितलं हा बॉक्स उघडून दे मला, पण तिने ते नाही केलं, कारण ती काहीतरी काम करत होती. पण ठीक आहे, त्याच्या बदल्यात मला पकडू तर दे. भाई हे नेक्स्ट लेवल असतं भाई यांचं क्रिएटिव्हिटी. आय लाईक इट. हे बघ ना, त्यांनी सगळ्याचं हे दिलेलं आहे, काय ब्राईटनिंग, वॉटर रेजिस्टंट, ते सगळं. आता गौरांग येणारे, आम्ही त्याची वाट बघत बसलोय. त्यानंतर आम्ही निघू. पण मित्रांनो, पण आता शिवानी सकाळी ते पजामा घातलेला, ते आपण बदलून तिला ड्रेस घालायला लावला. आता आपण बाहेर जाणार आहे. आज मकर संक्रांती आहे, म्हणून मी विचार करतोय की माझी बायको ज्या गोष्टीत अप्रतिम सुंदरताची मूरत, एपिटोम ऑफ ब्युटिफुलनेस, गॉर्जियसनेस, ओ माय गॉड, ओहो सुंदरता दिसते, ते तिला करायला लावू. म्हणजेच काय मित्रांनो? साडी. सही जवाब. 7 करोड़ रुपए आपको मिलते हैं. साड़ी पहन के आओ, हम जाएंगे बाहर. तुम्ही सगळे अशा कपड्यांमध्ये आणि मी साडी. येस, तू एकटी साडी घालणार. एक सेकंड. ओके. माझी बायको जरा दमलेली, म्हणून तिने विचार केला, आणि मी पण तिला सोडून दिलं, बोललो चल जाऊ दे, तू घाल ड्रेस, काय फरक नाही पडत.
एक दिवस साडी नाही घातली. मी SN9 मध्ये मी जरा साधा आहे हो. मी असं आहे ना की बाई ठीक आहे जाऊ दे, नाही घातली तर नाही घातली. आपल्याला कळतं माणूस थकलेला आहे, आपल्याला कळतं माणूस दिवसभर काम करतोय. शिवानी हे गे एक मिनट गाइस, जरा बॉल ये हो गया, स्पिन आया है जरा, एक मिनिट. हा काय शिवानी हे? आय थॉट जरा सरप्राईज देऊया, अंगात त्राण नसताना. पण मी तुला बोललेलो शिवानी चालेल ड्रेस म्हणून. अरे मी बोलले की मी साडी नाही नेसत आहे असं त्याला जाऊन सांग. अरे आणि आणि जाईपर्यंत शिवानी पटकन साडी नेस, गौरांग रेडी झालाय, शिवानी साडी नेस, गौरांग रेडी. मी काय केलं माहिती, हा माझा टी शर्ट आहे, ते कळालं. खाली पॅन्ट आहे जी मगाशीच आहे ती. अरे हो ऍक्च्युली चांगली दिसते. आता आम्ही सगळे नॉर्मल कपड्यात येणार आणि तू अशी येणार आहेस. हा जर माझ्याकडे दिवस असता ना तुझा कंट्रोल कर. तुझ्याकडे दिवस आहे पण माईक नाहीये ग. मी बोलली होती यश वासाची. मी असंच येईन बाई, डेंजर आहे मी. मला असं होतंय आज काय माहिती का खूप हेवी दिवस वाटतोय. तुझा माईक कुठे आहे? हे लोक दोघं जण नुसते बडबड करत सुटलेत, एकाकडे माईक नाहीये. मी हे सांगत होते की आज खूप हेवी दिवस वाटतोय. मागे तर जरा सगळ्यांना साडी दाखव. वाव यार, असं 90s चा लुक वाटतं. त्यासाठीच मी अशा ह्याच्याने ही साडी घेतली होती, म्हणजे इंस्टाग्राम स्टोअरवरून आहे. काय हाऊस ऑफ कटलीम. तर मला असं होतं की माझ्याकडे अशा काही एकही नाही आहे अशी साडी अशा टाईपची, म्हणून मी की चल घेऊन टाकूया. आणि ही चांगली दिसतीये, मला पिन लावावं लागेल. आता मी असाच जातो हाफ पॅन्ट आणि टी शर्ट घालून आणि शिवानी येईल साडी घालून. यश नाही, मग आपण असेच थोडंसं तरी जाऊ. मला सपोर्ट करायला. ही अपूर्वा पण अशा जॉगर्स मध्ये येते. मला माहितीच नाही, जेव्हा पण तुमच्या व्लॉग मध्ये येते ना मी अशी येड्यासारखीच दिसते आणि तुम्ही लोक समस्त नटून थटून असतात. ठीक आहे, शिवानीने मला जरा हे केलं, पण तिने SN9चं माझं काम झालेलं आहे. तिने SN9 मध्ये हे शेवटचं असेल ना? हा हे आता मी पण तुमचं एक दिवस कंट्रोल करणार गाईज. तुझ्याकडे माईकच नाही. मी पण ह्यांचा एक दिवस कंट्रोल करेन. येतील कॉमेंट्स, पण ते कॉमेंट तुझ्यापर्यंत पोहोचतील का? नाही हो पोचतील, मी वाचते, मी सगळे कॉमेंट्स वाचते. येस येस. चला मी असाच निघतो गाईज. ए, नाही शिवानीने यार, यश, पण नाही एक मिनिट यार, मला नाही. एक सांगू इच्छितो मी इकडे की आमचा चॅलेंज इकडे संपलेला नाहीये अजून. अजून काय? शिवानी पूर्ण टाइम बाकी आहे. काय माझे डोळे पाणी आणून कापूरमुळे पाणी येतंय, पण Yes. मी रडत नाही, पण मला खरंच कंटाळा आलाय. कापूरचं बंद करायला बोलली होती ना मी तुला. कधी काय बोलते बे खोटारडी. जा अशीच जा. कोणीतरी मला परी न हूं मैं, विसरण्याच्या गोळ्या द्या यार. परी हूं मैं. तुम्हाला आता सांगायचं आहे की जेव्हा माझे माझी नाही सॉरी आमच्या दोघांचे 1 मिलियन झाले तर तुम्हाला कसं वाटतंय? मला तर खूप मजा आली 1 मिलियन. सेलिब्रिटीज बरोबर मस्त वाटलं. मी तर रात्रीपासून असं बफर हे करत होतो रिफ्रेश की कधी होत आहेत. 998 झाले दीदीला मेसेज केला, 999 झाले दीदीला मेसेज केला आणि 1 मिलियनला तिने मेसेज केला डायरेक्ट. मजा आली, भरपूर मजा आली बघून. क्लिअरिटी दिसते लाईट मध्ये. हा ऍक्च्युली आणि लावायला पाहिजे घरात. असे घरी ऍक्च्युली मी तुला बोललो ना वॉर्म लाईट एवढी सुपर बघून घेणार आहे मग. चांगलं दिसतं. चांगला दिसतो. आता मी केस ठीक करते. हे बघ तुझ्याकडे हे माझ्या सगळं सांगत होता या सगळ्यासाठी टाइम नाही, डायरेक्ट बोलायला चालू कर. खूप जास्त बरं वाटतंय, असं वाटतच नाहीये की काय सेलिब्रिटीज आहेत किंवा काय. सेलिब्रिटी नाही होता. म्हणजे तुम्ही बोलात ना की इन्स्टा सेलिब्रिटी, ते तर मस्ती करत होता यश, बट स्टील खूप ए भारी यश दीदी बोलली तुझी. दीदी नाही खूप चांगलं वाटतंय, खूप भारी वाटतंय. हे लोक काही सेलिब्रेटच नाही करत. सो आम्ही आमचं सेलिब्रेशन येणार आहे गाईज. आमचं सेलिब्रेशन लवकरच येणार आहे. कधी? 19 नाही ऍक्च्युली 17 तारखेपासून चालू होईल. 17, 18, 19 येस. आहे या ह्याच्यासाठी, कारण की मी तर अशी आतून नाचते. बाहेरून नाच ना, आतून नाही, नाही, नाही. आतल्या आत नाचून काय करतेस? बाहेरून एकदा नाचून दाखव ना सगळ्यांना. मला गोवामध्ये या लोकांनी नाचवलेलं हो. त्या ह्याच्यामध्ये yes, केमिस्ट yes. मध्ये, हा. आणि ते लोक बोलले नाही ते नाही करू शकत. इकडे नाचू नाही शकत तिला बोलले. आम्ही दोघं नाचलं पाहिजे ना. तुला माहितीये काय तुझी आता बोललाय, तुला माहितीये काय ही व्हिडिओचा तुला मी संदर्भ देऊ का कसं काय म्हणजे नाही मला या व्हिडिओ मध्ये शिवानी तुझी जी दीदी आहे हा. त्या दीदीनी मला हो म्हणण्याचं ठरवलेलं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी शिवानीच्या तोंडून माझ्यासाठी फक्त होच येणार आहे. तर मग आता तू म्हणतोयस नाच,
आता माझ्या हातात आहे की मी तिला नाचायला सांगू. यश मी एक तर साडी नेसली ऑलरेडी. हे बघ मी बोलतोय का मी तुला सांगणार आहे नाचायला. नाही सांगणार मी हृदयाचा चांगला माणूस आहे. काय बोलत होता? साडीमध्ये आहे ना मग हा, काय? हा. लावणी कर. साडीमध्ये ना मला लावणी कर. गुड गुड. आता तुम्ही बघताय मित्रांनो, आता तुम्हाला माहिती ही मगापासून तुम्हाला एवढं सांगते. स्लो बोलेल लोक बोलतील अरे जल्दी बोल हा, कल पनवेल निकलना है. तुम्ही बघता आता की तुम्ही यही मगापासून तुम्हाला कॉमेंट मध्ये सांगते की 100K नाही तुझ्या मागे नाही आहेत तुझ्या. हे 100? ऐक तर 100K युट्यूबर झाले तुला लक्षात आहे ना? तुम्हाला मागं लक्षात silver आहे button येणार आहे. काय? अरे हा. येस 100K चं परत येणार आहे. तर मी हिला आता नाचायला नाही लावत. हे माझ्या हृदयाचं मोठेपण आहे. हे माझ्या हृदयाचं प्रेम आहे जे तिच्यासाठी आहे. मी तिला नाचायला नाही Settings लावत change आहे. केली आहेस का पण तू स्पेस? केली आहे. नको मध्ये मध्ये बोलीस ना इथं नाचायला लावेल लगेच. अरे बाबा 10 मिनिटं झाली मी एकच ऐकते माझं हृदय मोठं आहे माझं हृदय पण पुढे तर बोल. म्हणून मी हिला नाचायला नाही सांगत आहे. आणि आम्ही या दोघांना आम्ही व्हेरी तिघं- गुड. चला गाईज आम्ही आता जेवतो कारण की आम्हाला नाचायला नाही लावणार आहे. बाय हा, बाय. मग नाचायला नाही लावणार. बस हा नाचायला नाही लावणार आहे एवढं बोललेलं आहे. नाचायला नाहीच लावणार आहे. पण गाऊ तर शकतेस. गाऊ तर शकतेस ना शिवानी. 2 मिनिटाचं एक कडवं म्हण ना फक्त. हे काय कर माहितीये तुझ्या मनात माझ्यासाठी काय आहे ते एका गाण्याच्या एका कडव्यात आणि गायचं. असं नाही तुम आये तो आया असं नाही पाहिजे. गायचंय तुम काय आये. तुझ्याबद्दल गायचं? हा माझ्याबद्दल एक लाईन फक्त सांगतो तुला. अख्खा गाणं पण गायला नाही सांगत आहे. अरे जल्दी गाव पनवेल निकलना है. हा. एक मुलगी इथून पळत चालली आहे आणि ती तुझी बहीण आहे. Yes. गाणं न म्हणता. चप्पल उलटी घातली. तू चप्पल उलटी घातलेली ते सगळं ठीक आहे मी पण गाणं पुढे जाऊन बोलेल. नाही इथे बोल. यांच्या दारात बोल. तू गाणं बोलणार नाही बोलतो. गाणं गायचंय तुला शिवानी. बोलायचं नाही. गाणं बोलायचंच आहे ना. गाणं गायचंय शिवानी. माझ्यासाठी एक लाईन. नाही येत रे. मी तुझं आय डोंट केअर. finger हे टाकताना मी गाणं बोलते. कोणतं गाणं तर बोलायला सांगितलं मी नाही सांगितलंय. तुझ्या मनाने बोल. ओके सो हे गाणं ना यश साठी आहे पण बट इनडायरेक्टली जो विथ यश. मित्रांनो लास्ट याच्यात तुम्ही बघितलं असेल मी गपचूप माझं खात होतो. मी गपचूप कोटून खात होतो. पण येसवरनं चालू होतं म्हणून शिवानी 1 मिनिट तोंडापर्यंत पोचू देऊ नको. पण शिवानीने तिचं येसवरनं बजावलं. तिने मला तेव्हा ते कुठून खाऊ दिलं नाही. आणि आपण आज या सेटिंग मध्ये आहोत. तर मग आता आपण काय करू शकतो की त्या दिवसाचा बदला घेता येईल. तुम्हाला काय वाटतं इथे बघून? नाही खात मी. I don't mind. माझं शुगर इंटेक नाही होणार. काय गपचूप चल. मी दाखवायचं होतं मला त्यांना की मी तुझ्या एवढा क्रूर नाही. मी खाऊ देतोय. बस एवढंच दाखवायचं होतं मला. गाईज त्या व्हिडिओ नंतर आम्ही लवकर घरी गेलो कारण शिवानीला थोडं जास्त बरं नाही वाटायला लागलं. तिचं डोकं वगैरे दुखायला लागलं. पण जे गाण्याचं आहे आणि जो चॅलेंज आहे तो आपण परत पुढे कधीतरी आपण पूर्ण करू. कारण अजून एक माहिती येईल काहीतरी होईल. परत शिवानी येस सेईंग येस नाही तर तुम्ही कमेंटमध्ये सांगाल शिवानी सेईंग येस टू यश. करूया आपण तो परत. पण तिला थोडं बरं नव्हतं म्हणून आम्ही तो कॅन्सल केला. बाकी आम्ही हा ब्लॉग इथेच संपवतोय. म्हणजे मी संपवतोय. आता समजा तो शिवानी तू बाजूला उभी आहे कारण आम्ही आवरतोय आता. तर थँक्यू गाईज फॉर वॉचिंग. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली कॉमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. तुम्ही हा शेअर करा मित्रांसोबत दोस्तांसोबत फॅमिलीमध्ये की हा बघा व्हिडिओ. हा बघा शिवानी येस बोलते यशला फुल टाइम. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच आम्हाला सपोर्ट करत राहा. थँक्यू फॉर 1 मिलियन गाईज. परत तुम्हाला एकदा थँक्यू बोलतो कारण तुमच्यामुळे आम्ही इंस्टाग्रामवर पण 1 मिलियन झालोय. शिवानीचे युट्यूबवर पण 100K झाले. इंस्टाग्रामवर 200K झाले. थँक्यू सो मच फॉर दॅट गाईज. आणि असेच आम्हाला सपोर्ट करत राहा. बाय बाय.